श्रोते हो नमस्कार. आता आपण ऐकणार आहात पुणे जिल्ह्याचं वार्तापत्र. पुणे आणि परिसरात गेल्या 15 दिवसांपासून चांगली थंडी जाणवते आहे. किमान तापमानाचा पारा 8 ते 10 अंशांच्या आसपास नोंदवला जात आहे. आजवरच्या हवामानाचा विचार करता यावेळचा हिवाळा लक्षणीय आहे. दिवसाचं तापमान 28 ते 30 अंशांपर्यंत जात असलं तरी संध्याकाळ पडल्यापासून दुसऱ्या दिवशी सकाळपर्यंत थंडीची हुडहुडी भरते. नॅशनल बुक ट्रस्टच्या वतीनं पुण्यातील फर्गसन महाविद्यालयाच्या मैदानावर 3ऱ्या पुणे पुस्तक महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं आहे. या महोत्सवाला वाचकांची अलोट गर्दी होत असून मोठ्या संख्येनं लोक पुस्तक खरेदी करत आहेत. पहिल्या पुस्तक महोत्सवात सुमारे 11 कोटी रुपये तर दुसऱ्या वर्षी 40 कोटी रुपयांच्या पुस्तक विक्रीद्वारे या पुस्तक महोत्सवाला प्रतिसाद वाढत असल्याचं नॅशनल बुक ट्रस्टचे अध्यक्ष मिलिंद मराठे आणि महोत्सवाचे मुख्य संयोजक राजेश पांडे यांनी सांगितलं. पुणे शहर पुस्तकांची राजधानी व्हावं याकरता यावर्षीच्या जागतिक पातळीवर होणाऱ्या पुस्तकासंबंधी उपक्रमात पुणे पुस्तक महोत्सवानं सहभाग घेतला आहे. या उपक्रमाचं युनेस्कोमार्फत मूल्यमापन करण्यात येत आहे. पुढच्या वर्षी पुणे पुस्तक महोत्सव हा जागतिक पुस्तक महोत्सव म्हणून आयोजित करण्याच्या आयोजकांचा प्रयत्न असून या माध्यमातून जागतिक पातळीवरील प्रकाशक लेखक या ठिकाणी येतील. यावर्षी पुणे पुस्तक महोत्सवामध्ये 750हून अधिक पुस्तकांची दालनं आहेत. या अनुषंगानं आयोजित पुणे साहित्य महोत्सवात दररोज साहित्यिक, कलाकार आदी सहभागी होत आहेत. पुणे महानगरपालिकेसाठी 4 वर्षांनंतर निवडणूक जाहीर करण्यात आली आहे. अंतिम प्रभाग रचनेनुसार एकंदर प्रभाग संख्या 41 आहे. यामध्ये 4 सदस्यीय प्रभाग 40 तर 5 सदस्यीय प्रभाग 1 आहे. एकंदर सदस्य संख्या 165 असून यापैकी 83 जागा महिलांसाठी राखीव आहेत. प्रभागनिहाय अंतिम मतदार यादी प्रकाशित करण्यात आली असून पुणे मनपा क्षेत्रातील एकंदर मतदारांची संख्या 35 लाखांपेक्षा जास्त आहे. पुढील वर्षी 15 जानेवारीला मतदान तर 16 जानेवारीला मतमोजणी होईल. आदर्श आचारसंहिता निवडणूक निकाल जाहीर होईपर्यंत लागू राहणार आहे. पुणे फिल्म फाउंडेशन, सांस्कृतिक कार्य विभाग, महाराष्ट्र शासन आणि दादासाहेब फाळके चित्रनगरी मुंबई यांच्याद्वारे 24वा पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव पुढील वर्षी 15 ते 22 जानेवारी दरम्यान आयोजित करण्यात येईल अशी माहिती पिफ्सचे संचालक, ज्येष्ठ चित्रपट दिग्दर्शक डॉक्टर जब्बार पटेल यांनी दिली. या महोत्सवात 140 चित्रपट दाखवले जाणार आहेत. यंदाच्या हंगामात विनापरवाना ऊस गाळप केल्याप्रकरणी पुण्याचे साखर आयुक्त डॉक्टर संजय खोलते यांनी 3 साखर कारखान्यांवर 52 लाख रुपयांपेक्षा जास्त दंडात्मक कारवाईचे आदेश दिले असून 7 दिवसात त्यांना दंडाची रक्कम भरण्यास सांगितलं आहे. त्यामध्ये 1 सहकारी आणि 2 खाजगी कारखान्यांचा समावेश असून ते सर्व सातारा जिल्ह्यातले आहेत. जुन्नर वन विभागात बिबट्याचा वावर आणि हल्ले वाढल्यानंतर जिल्हा प्रशासनानं विविध उपाययोजना राबवल्या आहेत. यानुसार पिंजऱ्यांद्वारे आतापर्यंत 68 बिबटे वन विभागानं पकडले आहेत. एवढ्या कमी काळात प्रथमच इतक्या संख्येनं बिबटे वन विभागानं पकडले. यात उपवन संरक्षक प्रशांत खाडे आणि महादेव मोहिते यांचा विशेष प्रयत्न असल्याचं जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी सांगितलं. सन 2020 पासून 185 बिबट्यांच्या मादी आणि पिलांची पुन्हा भेट घडवून आणण्यात आली. गावांमध्ये वनकर्मचाऱ्यांमार्फत गस्त, नागरिकांचं प्रबोधन, स्थानिक लोकांच्या सहभागातून जलद बचाव पथकांची निर्मिती, त्यांच्याकडून गस्त आणि प्रबोधन करण्यात येत आहे. ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते आणि कष्टकरी आणि श्रमिकांचे आधारस्तंभ बाबा आढाव यांचं पुण्यात वृद्धापकाळानं निधन झालं. ते 95 वर्षांचे होते. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यावर उपचार सुरू होते. बाबा आढाव यांनी शेतमजूर, हमाल आणि असंघटित कामगारांच्या हक्कासाठी आजीवन संघर्ष केला. त्यांचा जन्म 1930मध्ये पुण्यात झाला. 1960 पासून त्यांनी असंघटित कामगारांच्या हक्कासाठी आंदोलनाला सुरुवात केली. हमाल पंचायत या संघटनेची स्थापना करून त्यांना सामाजिक सुरक्षितता मिळवून देण्यासाठी ते कार्यरत होते. जातीभेदाविरुद्ध एक गाव एक पाणवठा ही चळवळ त्यांनी संपूर्ण राज्यात राबवली. 1963 आणि 1968मध्ये ते पुणे पालिकेत नगरसेवक होते. हे होतं पुणे जिल्ह्याचं वार्तापत्र. आलेख आणि वाचन मनोज क्षीरसागर. हा कार्यक्रम आकाशवाणी पुणे केंद्राच्या प्रादेशिक वृत्त विभागाद्वारे सादर करण्यात आला.